मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। या सुनावणीसाठी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सुनावणीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत। सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले तर आरक्षणाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही, त्यामुळे मराठा समाजाला आज टिकणारे आरक्षण मिळेल अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे। पाहुयात ते नेमके काय म्हणालेत ते। अनेक युवकांनी बलिदान दिलं, रस्त्यावरची लढाई आम्ही लढलो, न्यायालयीन लढाई आम्ही लढलो। हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकू शकत नाही। राज्य सरकारने 2 वेळेस कायदा केला परंतु तो टिकला नाही। या पार्श्वभूमीवर फार मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने संघर्ष केला, परंतु आज आम्ही जो अल्टिमेटम दिला होता 24 तारखेचा, त्याच्यापूर्वीच सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन लागली आणि या क्युरिटी पिटिशन लागल्यामुळे आज जर हा निर्णय झाला तर सुप्रीम कोर्टाने जर मराठा आरक्षण दिलं तर ते भारतात कुठेही चॅलेंज होऊ शकत नाही। यामुळे आजच्या सुनावणीकडे माझ्या सगळ्या समाजाचं लक्ष लागलेलं आहे। कारण राज्य सरकार सातत्याने सांगते, त्यातले मंत्री सांगते आम्ही स्वतंत्र आरक्षण देऊ, मग हे पण स्वतंत्र आरक्षण होतंय, टिकलं नाही। आणि परत जर तुम्ही स्वतंत्र आरक्षण दिलं तर ते हायकोर्टात चॅलेंज होईल, सुप्रीम कोर्टात चॅलेंज होईल, परत समाज न्यायालयीन प्रक्रियेत अडकून राहील, सातत्याने नैराश्याचं वातावरण होईल। त्यामुळे आज जर निर्णय लागला तर कुठेही ते चॅलेंज होणार नाही। यामुळे आजच्या निर्णयाकडे आमचं अतिशय ताकदीने लक्ष आहे आणि मला विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने ही लढाई आम्ही निश्चित जिंकू। ज्या 3 मुद्द्यांवर आरक्षण रद्द केलं होतं, 50% मर्यादा, ती EWS मध्ये स्वतः सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे, त्यामुळे 50%चा विषय राहिलेला नाही आहे। प्रश्न असा होता राज्याला अधिकार का केंद्राला अधिकार, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर लोकसभेने कायदा केलेला आहे, त्यामुळे राज्याला अधिकार आहे। आणि तिसरा प्रश्न मागास आयोगाचा, तर मराठा समाज मागासलेला आहे, सिद्ध झालेला आहे। मी कोर्टाचा मान करतो, परंतु कोर्टाला मागास आयोगावर बोलण्याचा अधिकारच नाही, तेव्हा मला विश्वास आहे आजची लढाई आम्ही निश्चित जिंकू। आणि आज आम्हाला निर्णय लागला तर मराठा समाज याचं मनापासून स्वागत करेल। ओबीसीच्या आरक्षणाची जी आमची मागणी आहे, ही कशामुळे मागणी आली? मागणी याच्यामुळे आली की 2 वेळेस दिलेलं आरक्षण टिकलं नाही, त्यामुळे मराठा समाज म्हणतो की आम्हाला ओबीसीचं आरक्षण द्या। आणि आता 23 तारखेच्या पूर्वी जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय कमी जास्त झाला तर स्वतंत्र आरक्षण करण्याचा प्रश्न संपला, राज्य सरकारला सरसकट ओबीसीचंच टाकावं लागेल। त्यामुळे आजचा निर्णय हा मराठा समाजासाठी फार मोठ्या प्रमाणात महत्त्वाचा आहे।